हाय हॅलो नमस्ते। तर कशा आहात मंडळी? होप सो आनंदातच असणार। तर तुमचा येणारा प्रत्येक दिवस मस्त आनंदात जाऊ देत, मजेत जाऊ देत। तर मी प्रिया आपले मिष्टी आणि मम्मा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। तर सध्या मिष्टीला स्कूलला सुट्ट्या लागलेल्या आहेत, तर मी आलेली आहे संभाजीनगरला। आणि संभाजीनगरला आल्यानंतर माझ्या मम्मीने खारोड्यांची कणी भिजायला टाकलेली होती, म्हणजे जी आपली बाजरी असते तर ती बाजरी दळून वगैरे काहीतरी करतात आणि ती पाण्यामध्ये 2-3 दिवस भिजायला टाकतात। तर ते टाकलेलं होतं आणि मला त्याची कणी जास्ती शिजवल्यानंतरची ती खूप आवडते। तर म्हटलं चला आता मी आलेले आहे तर मला ती कणी खायला भेटतील। तर मी येण्याच्या आधीच मम्मीने ते बाजरी भिजायला टाकलेली होती आणि आज आम्ही आहे तर त्या खारोड्यांची कणी तयार करणार आहोत, म्हणजे त्याला शिजवणार आहोत। तर आता संध्याकाळची वेळ आहे आणि स्वयंपाक वगैरे झालेला आहे आणि आता ते खारोड्यांचं शिजवायला घेणार आहोत। तर म्हटलं चला की तुमच्यासोबत रेसिपी शेअर करूयात की तुमच्या भरपूर जणांच्या घरी अशा खारोड्या बनत असतील, कुणाकुणाला हा प्रकार माहितीही नसेल आणि कुणाकुणाकडे याचं नाव वेगळं असेल। आम्ही यांना खारोड्या म्हणतो, जे आता आम्ही करणार आहोत त्याला। तर भरपूर ठिकाणी त्याचे वेगवेगळे नावं आहेत। तर रेसिपी बघून काही जणांना वाटेल अरे आपण पण हे करतो वगैरे, पण आपल्याकडे या गोष्टीचं नाव वेगळं आहे असं या पदार्थाचं। तर चला मग व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पुढे पाहत राहा आणि आतापर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा। व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला देखील लाईक करा। चला कंटिन्यू व्हिडिओ पुढे पहा आणि मी रेसिपी सुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे, ती देखील पहा। तर इथे खारोड्यांची कणी शिजवायची तयारी चाललेली आहे। तर इथे मम्मी संपूर्ण पातेल्याला छान अशी माती लावून घेते आहे, जेणेकरून पातेलं जास्त काळं होणार नाही। आणि याच प्रोसेसच्या पहिले मम्मीने डिटर्जंट जास्त आपल्याकडे ते आणि ऑइल असं मिक्स करून पातेल्याला लावून घेतलेलं, म्हणजे पातेलं इझिली क्लीन करता येतं आणि जास्त काळं होत नाही। तर अशी तयारी चाललेली मम्मीची। तर अशी आम्ही आमच्या टेरेसवरती चूल पेटवलेली आणि आता यावरती आम्ही कणी शिजवणार आहोत। तर उन्हाळा म्हटलं की सगळ्यांच्याच घरी काही ना काही उन्हाळी पापड म्हणाव किंवा चकली वगैरे असे उन्हाळी पदार्थ जास्त बनवण्याची त्याची तयारी चाललेली असते। तर मी आलेली होते तर मम्मी म्हणे चला की आपण आता हळूहळू सगळंच करून घेऊया। तर असं आमचं चाललेलं आज सुरुवात आमची खारोड्यांपासनं। तर इथे आम्ही पाणी टाकलेलं उकळण्यासाठी आणि पाणी जेव्हा छान असं गरम होईल त्यानंतर त्याच्यामध्ये आम्ही बाकीचे मसाले वगैरे टाकणार आहोत। तर इथे खारोडी बनवण्यासाठी जो मसाला लागतो तर त्याची मम्मी इथे तयारी करते आहे। त्यासाठी भरपूर असा लसण हवा, म्हणजेच खारोडी एकदम टेस्टी होते। तर खूप सारा असा मम्मीने लसण घेतलेला आहे। त्यानंतर त्यामध्ये मम्मी भरपूर सारं जिरं टाकणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला जर हिरवी मिरची आवडत असेल तर तुम्ही हिरवी मिरची किंवा लाल तिखट म्हणावं किंवा ज्या वाळलेल्या आपल्या लाल मिरच्या असतात त्या तुम्ही असं तुम्हाला आवडीनुसार तुम्ही तुमचं प्रमाण तिखटाचं ते घेऊ शकतात। तर आम्ही इथे लाल तिखट घेतो आहोत। तर असा मम्मी आता मसाला बनवणार आहे हा खारोड्यांसाठीचा। तर यामध्ये त्यानंतर थोडंसं पाणी ॲड करणार आणि चवीनुसार मीठ आणि त्याची छान अशी पेस्ट बनवून घेणार आहे आणि ही पेस्ट ती आम्ही उकळत्या पाण्यात टाकणार आहोत। तर अशा प्रकारे इथे असा मस्त झणझणीत असा मसाला छान तयार झालेला आहे। तर हे जे तुम्हाला दिसतं आहे तर मम्मीने आधी बाजरी धुवून घेतली, त्यानंतर भरडून घेतली आणि असं हे पाण्यामध्ये जी भरडलेली बाजरी होती ती 3 दिवस ठेवली, त्यानंतर हे असं दिसतं आहे तुम्हाला। तर आता हे आम्ही त्या उकळत्या पाण्यात टाकणार आहोत। तर मम्मी आता इथे वाट पाहती की कधी ते पाणी उकळेल आणि त्यानंतर आम्ही पुढची प्रोसेस चालू करू। तर ह्या शिजलेल्या ज्या कण्या आहेत त्या खायला देखील खूप छान लागतात मस्त। त्याच्यामध्ये छान असा बारीक कांदा कट करून टाकला की मस्त गरम गरम खूप छान लागतात खायला, टेस्टी, मला खूप आवडतात। तर इथे पाण्याला उकळी आलेली आहे आणि आता मम्मी चवीनुसार मीठ टाकते आहे। आधी देखील जेव्हा मसाला मिक्सरमधनं बारीक केला त्यात मीठ टाकलेलं आणि आता देखील थोडंसं ॲड करते आहे। तर जो हा मसाला आहे तो आता मम्मी तिच्या प्रमाणानुसार किती आम्हाला तिखट लागतं वगैरे त्यानुसार हा मसाला ॲड करत जाणार आहे।
मसाला ॲड केल्यानंतर आता मम्मीने भरपूर सारे असे तीळ टाकलेले आहेत. तीळने सुद्धा टेस्ट खूप छान लागते खारोड्यांची. तर हा जो असा चमचा आहे मोठा, याला चाटू म्हणतात. तुमच्या तिकडे याला काय म्हणतात ते देखील कमेंट करून सांगा. आमच्या इथे याला चाटू म्हणतात. त्यानंतरची आता लास्ट स्टेप, ज्या या कण्या भरडलेल्या होत्या त्या आम्ही थोड्या थोड्या करत त्यामध्ये ॲड करणार आहोत. आणि मम्मी ते छान असं त्या चाटूने हलवतीये जेणेकरून त्याचे गोळे तयार न व्हावे आणि संपूर्ण ते मिक्स व्हावं पीठ. तर अशी ही खारोड्यांची प्रोसेस आहे. आता ही जी आहे ती लास्ट स्टेज आहे खारोड्यांची. तर ह्या बघा, या कण्या शिजल्यानंतर अशा दिसत आहेत छान. तर या सकाळपर्यंत अशाच आता जो चुलीचा जो आहार असतो त्यावरती जर राहिलेलं थोडंफार ते शिजणार आहे पीठ. आणि सकाळपर्यंत याला असंच ठेवायचं आणि त्यानंतर मग सकाळी सकाळी मस्त प्लास्टिकवरती ते थापायचे असतात. तर अशी प्रोसेस आहे खारोड्यांची. तर कण्या आता छान अशा शिजलेल्या आहेत आणि मी मस्त अशा पातेल्यामध्ये घेऊन जाणार आहे खाली. आमच्या इथे असं असतं की कॉलनीमध्ये कुणी असं खारोड्या वगैरे बनवलं की टेस्ट करायला देत असतात, त्यासाठीच मी घेऊन जाते आहे. तर गुड मॉर्निंग मंडळींनो. तर सकाळी सकाळी असं आम्ही 6:30ला टेरेसवरती आलेलो आहोत आणि मम्मी आणि मी असं छान खारोड्या थापतो आहोत. तर दोघी मिळून आता आम्ही पूर्ण जे पीठ दिसतंय तुम्हाला तेवढ्यांच्या खारोड्या बनवणार आहोत. तर अशी ही प्रोसेस आहे खारोड्या बनवण्याची. तर कमेंट करून नक्की कळवा की तुमच्याकडे कशा प्रकारे खारोड्या बनवतात किंवा आम्ही ज्याला खारोड्या म्हणतो ते तुम्ही त्याला काय म्हणतात. तर सगळ्यांकडेच वेगवेगळे नावं असणार आहे त्याला. तर मी माहेरी आल्यानंतरचं हे माझं पहिली उन्हाळी काम. तर असेच तुम्हाला अजून माझे माहेरचे व्हिडिओज काही पाहायला भेटतील. तर नक्कीच मंडळींनो सगळे व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ जर आवडले तर नक्कीच लाईक करा. आतापर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि हे बघा, आमच्या पूर्ण खारोड्या ज्या आहेत त्या अशा प्रकारे बनवून झालेल्या आहेत. आणि थोडंफार जे काही पीठ उरलं होतं त्याचे आम्ही असे छोटे छोटे छान असे वडे टाकलेले आहेत. आणि कडकडीत उन्हामध्ये आता आम्ही त्यांना छान सुकू देणार आहोत, वाळू देणार आहोत. आणि त्यानंतर या ज्या खारोड्या आहेत त्या तळून आणि भाजून देखील खायला खूप छान लागतात, टेस्टी लागतात मस्त. तर आजचा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर चला भेटूया अशाच एका नवीन व्लॉगमध्ये. चलो बाय.